नमस्कार. प्रबोधनिशा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नवी मुंबईमध्ये आता राजकीय वातावरण तापू लागलेलं आहे. प्रत्येक पक्ष एकमेकाच्या विरोधात आरोप प्रत्यारोप करायला सुरुवात केलेली आहे आणि आता शिवसेनेने उभाटा गटावरती मोठा आरोप केलेला आहे आणि तो आरोप हा थाटांत खोटा आहे असा आरोप नेमबीच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे. आता हा आरोप काय आहे आणि तो कशा पद्धतीने तो केला गेलेला आहे या संदर्भात सुद्धा त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे की शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जे आहेत ते म्हणतात की मातोश्रीवर असा आदेश आलेला आहे की नेमबी असेल ठाणा असेल इथे भाजपला तुम्ही समर्थन द्यायचं. निवडणुका अजून घोषित झालेल्या नाहीत पण समर्थन द्यायचं हे कोणत्या आधारावर ते म्हटले गेलेले आहेत. मुळात म्हणजे त्यांना उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी मातोश्रीवर बोलवलं होतं का, त्यांच्याशी चर्चा केलेली का, हा या ठिकाणी प्रामुख्याने प्रश्न आहे. आणि म्हणून पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे, नेमबी जिल्हा संपर्क प्रमुख एम के मडवी, जिल्हा प्रमुख प्रवीण म्हात्रे, जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील, नेमबीच्या महिला संघटक रंजना शिंत्रे, महाराष्ट्र राज्याचे युवा सेनेचे सहचिटणीस करण मडवी आणि अन्य पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते. सुरुवातीलाच प्रवीण म्हात्रे म्हणाले की आमचा पक्ष मरगळलेला नाही, आमचा पक्ष मजबूत आहे. सुरुवातीला असेल, कारण हे जेव्हा फुटून गेले शिवसेना गट त्यांनी स्थापन केला त्यावेळेला काही गेले असतील, ते स्वार्थासाठी गेले असतील, अन्य कशासाठी गेले असतील, परंतु आता हा पक्ष आज शिवसेनेवर अनेक संकट आली पण शिवसेना आहे तशीच आहे. शिवसेना कधी संपलेले आणि कधी संपणार सुद्धा नाही असे प्रवीण म्हात्रे यांनी सांगितले. म्हणजे त्याचे प्रभाग केले, 4चा 1 प्रभाग म्हणजे 1 ते 28 म्हणजे 28 प्रभाग झालेत. आमच्या पक्षाकडे 28 प्रभागामध्ये एका वॉर्डामध्ये 4 म्हणजे आरक्षण जरी पडलं तरी आमच्याकडे उमेदवार आहे, पडलं आरक्षण नाही पडलं तरी आमच्याकडे उमेदवार आहेत. त्यामुळे एका वॉर्डामध्ये 4 उमेदवार आहेत. त्यामुळे आम्हाला भीती नाही. आमच्याकडे म्हणजे म्हणताना स्पर्धा आहे. त्यामुळे आमचा पक्ष संपलेला नाही आणि पक्ष संपणार नाही असं सुद्धा प्रवीण म्हात्रे यांनी पत्रकार परिषद सांगितलेलं आहे. तेही आपण बघणार आहोत. जिल्हा संपर्क प्रमुख एम के मडवी म्हणाले की कोणत्या आधारावर ते म्हटले की पक्ष संपला आहे, आता उरलेले काय 4-5 माजी नगरसेवक असतील ते सुद्धा आमच्या पक्षात येणार आहेत, त्यामुळे पक्षाचा जो काय बॉक्स आहे तो खाली झालाय, आता त्याच्यामध्ये काय नाही, तर हे निवडणुका काय लढवणार आहेत. आणि मातोश्रीला असा निरोप आलेला आहे की भाजपचे जे नेते आहेत त्यांना समर्थन द्यायचं. आज युती आहे, आज तुमच्याच युतीमध्ये असणारे निवडणुकीचे इव्हन नेते हे तुमच्याच नेत्यांवरती आरोप प्रत्यारोप करतायत. त्यांच्याबद्दल तुम्ही एक शब्द सुद्धा काढत नाही. म्हणजे आम्ही अर्थ समजायचा काय. यासाठी जे काय चाललेलं आहे ते खोटं आहे. त्यांनी त्यांचा पक्ष आज किती मजबूत आहे, किती अंतर्गत वाद आहेत हे अख्ख्या नवी मुंबईला माहित आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांचा स्वतःचा पक्ष अबाधित ठेवावा एवढंच या ठिकाणी आम्ही सांगतो, असंही एम के मडवी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलेलं आहे. आपण काय म्हणाले ते जाणून घेऊया पत्रकार परिषदेमध्ये. आपल्या सर्वांना माहिती आहे निवडणुका लवकरच होणार आहेत आणि त्याच अनुषंगानं प्रत्येक पक्षाचं काम सुरू असतं आणि आमच्या पक्षाचं काम अगदी जोरात सुरू आहे. मध्यंतरीच्या काळात बरीचशी पडझड झाली तरीही आमची संघटना अत्यंत जोमाने जोशाने संपूर्ण नवी मुंबईत उत्कृष्टरित्या काम करत आहे. म्हणजे अगदी अशा एरियामध्ये जिथे अगोदर पदाधिकारी नसायचे, कार्यकर्ते नसायचे, तशा ठिकाणी आम्ही आता मोठ्या मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते आमच्या सोबत उपस्थित असताना आहेत आणि आम्ही अत्यंत जोरात काम करत आहोत. काही लोकांनी आरोप केले काही दिवसांपूर्वी संघटना संपली वगैरे, तर कुठली संघटना कधी संपत नसते आणि संपणारही नाही. आणि आम्ही तर संपणारच नाही आहोत. आम्ही सर्वांच्या छाताडावर उभे राहून पुढे जाणारे आहोत. कारण की शिवसेनेचा इतिहासच तसा आहे की जो कोणी विरोधी आहे त्याच्या छाताडावर पाय ठेवूनच आम्ही नेहमी पुढे जात आलो आणि ह्याच्या पुढे आम्ही पुढे जाणार आहोत. नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होऊ घातलेली आहे. बरेच जण असा उल्लेख करतात की आमच्याकडे उमेदवार नाही आहेत, आमच्याकडे कार्यकर्ते नाही आहेत. पण आमच्याकडं प्रभाग क्रमांक 1 पासून प्रभाग क्रमांक 28 पर्यंत सर्व ठिकाणी उमेदवारी उपलब्ध आहेत. शेड्यूल कास्ट पासून ते ओबीसी पासून ते ओपन पासून सगळ्या उमेदवार, इव्हन आमच्याकडे एक्स्ट्रा उमेदवार सद्यस्थितीमध्ये आमच्याकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे पक्षाची परिस्थिती निश्चितपणे चांगली आहे. फक्त काय होतं की ज्यांची मीडिया त्यांची चलते असं दाखवलं जायचा प्रयत्न केला जातो आणि त्याच्यामुळं हे घडत आलंय. आणि आम्ही थोडेसे आमचा पक्ष मीडियापासून थोडासा म्हणा की थोडासा लांब
होतो, पण याच्या पुढे आम्ही नसणार आहोत. आणि त्याच अनुषंगाने आज तुम्हाला सर्वांना बोलून तुमच्याशी एक चर्चा करण्यासाठी म्हणून आज तुम्हाला इथे बोलवलं आहे. परत एकदा तुमचं खूप सारं मी इथे स्वागत करतो. आज आमच्या सोबत इथे आमचे सन्माननीय संपर्क प्रमुख एम के मडवी साहेब आहेत. माझे दुसरे सहकारी जिल्हा प्रमुख बेलापूर प्रकाश पाटील साहेब आहेत. मी स्वतः जिल्हा प्रमुख ऐरोली प्रवीण म्हात्रे. आमच्या जिल्हा संघटक रंजनाताई शिंत्रे आहेत आणि आमचे युवा सेनेचे सहसचिव करण मडवी साहेब आहेत आणि बाकी आमचे सर्व उपजिल्हा प्रमुख इथे उपस्थित आहेत. मी आपणास विनंती करेन की आपण आजच्या ह्या प्रयत्न सुरू करूया. आपल्याला जे काही प्रश्न विचारायचे असतील निश्चितपणे आम्ही त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करू. तर आपल्या सर्व पत्रकार बंधूंच्या या ठिकाणी आमचे जिल्हा प्रमुख प्रवीण म्हात्रेंनी या ठिकाणी आपलं स्वागत केलेलं आहे आणि अर्धा तास प्रेस या ठिकाणी उशिरा सुरू झाली म्हणून आम्ही दिलगिरी व्यक्त केलेली आहे. जे कोणी आरोप करणारे आहेत त्यांना आमचं या ठिकाणी आव्हान आहे की तुमच्या पक्षामध्ये काय चाललंय ते बघा. आमच्यावर आरोप करण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही, कारण आमचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा एकनिष्ठ पक्ष आहे. तुम्ही जर ज्याने आरोप केलेले आहेत त्यांना सांगा की ऐरोली पासून तर बेलापूर पर्यंत तुमच्या पक्षामध्ये काय चाललंय, कोण कुठे आहे, कोण कुणाच्या पायात पाय घालतोय ते तुम्ही बघायचं आहे. आमचा उद्धव बाळासाहेब ठाकरे तुम्ही जर पाहिलं सकाळी 5 वाजता 4 वाजता संध्याकाळपर्यंत तुम्ही कोणताही न्यूजचा चॅनल ओपन करा, पुऱ्या महाराष्ट्रात नाही तर पुऱ्या देशामध्ये आमचे आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, आमचे संजयजी राऊत साहेब, आदरणीय आमचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे साहेब, सगळेच आमचे जे नेते आहेत, मग आमचे जे राजन विचारे साहेब असतील, अनिल परब साहेब असतील, सगळे या ठिकाणी दोन्ही पक्षावर या ठिकाणी तुटून पडलेले असतात. आमचं त्यांना चॅलेंज आहे की तुम्हीच जर तुम्हाला भीती वाटते की बीजेपीला आम्ही या ठिकाणी मदत करणार आहोत म्हणून आमचे मित्र आहेत ते किशोर पाटकर, काय किशोर पाटकर काय मातोश्रीवर गेले होते काय आणि उद्धव साहेबांनी त्यांना सांगितलं की आम्ही बीजेपीला आम्ही या ठिकाणी मदत करणार आहोत. आम्ही या ठिकाणी जे लोक आहोत, जे आम्ही एकनिष्ठ आणि आमच्यातले एक सर्वात महत्वाचा आम्हाला हा अभिमान आहे की आम्ही सगळे एकनिष्ठ लोक या ठिकाणी आहोत. जे कोणी या ठिकाणी आरोप करतायत तुम्ही आरोप बीजेपीवर करा ना. तुमच्या याच्यामध्ये तुमच्या नेत्यावर नवी मुंबईचे नेते सन्माननीय गणेशजी नाईक साहेब प्रत्येक दरबारामध्ये प्रत्येक मीटिंग्स मध्ये ती जे काय बोलतायत त्याला उत्तर द्या. तुम्ही त्यांना उत्तर देण्यासाठी तुमच्या ताकद नाही का? त्यांना उत्तर द्या. आम्ही कोणाच्या बाबतीत बोलायचं झाल्याच्या नंतर स्पष्ट या ठिकाणी सगळ्याच ठिकाणी आता आम्ही हप्त्यातनं 4 दिवसात 10 दिवसात 8 दिवसात पुरा महाराष्ट्रभर आमच्या या ठिकाणी आंदोलनं सुरू आहेत आणि ही आंदोलनं सुरू असताना हे आम्हाला यांनी शिकवायची आवश्यकता नाहीये. हे लोक सांगतात की आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन या ठिकाणी बाहेर पडलो. अहो कालचाच घ्या क्रिकेटचा प्रश्न. बाळासाहेब ठाकरेंनी क्रिकेटच्या मॅचेस होऊ दिल्या नाहीये आणि याच्यावर बोलायचं त्यांच्यात हिंमत नाही. बोललं तर यांचे सगळे पद निघून जातील. मग काय करायचं? जो कोणी बोलत नाही तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही सन्मान्य गणेश नाईक साहेब तुमच्यावर तुटून पडले आहेत. तुमची युती आहे महाराष्ट्रामध्ये, तुम्ही एकत्र सत्ता उपभोगतायत, तुम्ही देशामध्ये सत्ता एकत्र उपभोगतायत, तरी तुमच्यावर जर या ठिकाणी सन्मान्य गणेश नाईक साहेब सगळे तुमच्यावर आरोप करत असतील त्यांना उत्तर द्या ना. त्यांना उत्तर देण्यामध्ये तुमच्यामध्ये हिंमत नाही का? आम्ही आमचं काम करतोय आणि आम्ही एवढं सांगू इच्छितो की या ठिकाणी आमच्यावर आरोप करताना तुम्ही तुमच्या पक्षाचं बघा. आम्हाला जर आम्ही एकनिष्ठ आहोत, आम्हाला जर या ठिकाणी आम्ही मातोश्रीचा आदेश पाळणारे लोक आहोत. आम्हाला जर मातोश्रीने त्या ठिकाणी सांगितलं की ह्या व्यक्तीबरोबर तुम्ही त्या ठिकाणी एकत्र बसा, तर जो आम्हाला आदेश येईल त्या आदेशाप्रमाणे आम्ही वागणारे लोक आहोत.